हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं मीरा बाय चॅनलमध्ये. तर आज होतं वटपौर्णिमा. तर मग आज वटपौर्णिमेनिमित्त सर्वात प्रथम तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मग आम्ही इकडे सगळे आलो होतो पूजनासाठी, वडपूजन करण्यासाठी. तर मग वडपूजन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे केल्यानंतर पूजा पहिल्यांदा करून घेतली. पूजा करताना सर्वप्रथम ते काय ओटीचं सामान हे सगळं ठेवून त्यानंतर हे करून सगळी पूजा केली आणि मग नंतर धागा बांधून हे केलं, काय म्हणतात त्याला, वडाला फेऱ्या मारण्यासाठी घेतलं. तर मग फेऱ्या मारताना ते काय वेगळंच महत्त्व असतं. तर मग त्याच्यामध्ये सगळ्या बायका आम्ही सगळे मिळून त्याच्यामध्ये त्यानंतर वडाला पूजन करून त्यानंतर फेऱ्या मारून घेत होतो. फेऱ्या मारून घेतल्यानंतर तिथीला सगळ्या बायकांनी माझी ओटी भरली. ओटी भरल्यानंतर सगळ्यात ते काय असतं ते खूप छान हे केलं. त्यानंतर ओटी भरून झाल्यानंतर घरी आल्यानंतर सर्वात प्रथम ते काय स्वयंपाक असतो. त्यानंतर ते स्वयंपाक हा आमच्या आईंनीच खूप करून घेतला छानपैकी. तर मग तो शक्यतो सगळीकडंच पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. मग तो पुरणपोळीचा स्वयंपाक हा सगळा करून घेतल्यानंतर आमच्या आईंनी केलेली खमंग भाजलेली पोळी बघा किती छान वाटते आणि हे वाटते. त्यानंतर भात आणि इकडे सगळं काय असते ती व्हेज थाळी आम्ही तयार केलेली आहे ह्याची पुरणपोळीचा. तर मग ही बघा किती छान प्रकारे आमटीला काट आलेली आणि किती छान आमटी केली. आणि ती बघा आमच्या आईंनी सगळं त्यानंतर स्वयंपाक करून झाल्यानंतर आहो घरी आल्यानंतर त्यानंतर पुरणपोळीचं आम्ही हे सगळं ताट हे करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रथम उपास सोडण्यासाठी तर मग त्यांच्या पाया पडून हे काय असतो तो उपास सोडायचा असतो. त्यानंतर प्रेमाचे घास खायचा असतो. घास खाल्ल्यानंतर त्यानंतर व्हिडिओ उपास आवडला सोडला म्हणून हे असेल केलं. तर मग त्यानंतर माझ्या मी जेवण करून सबस्क्राईब करा, घेतल्यानंतर कमेंट करा. आमचा भेटूयात आता नेक्स्ट असा ब्लॉग.